राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाया केल्यात. अशातच धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये घडलेली एक घटना संपूर्ण अन्न सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. संत श्री गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या शीतपेयाचं सेवन 2 नर्सेसनी केलं. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका नर्सची प्रकृती ही गंभीर असून तिच्यावर लातूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना समोर येताच अन्न व औषध प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागानं तात्काळ कारवाई करत संबंधित शीतपेयाच्या बाटल्या जप्त केल्या आणि पुढील तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. पण आता काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरही मिळाली पाहिजेत. परराज्यातून आलेली नामांकित ब्रँडच्या पॅकिंग सारखी दिसणारी उत्पादने महाराष्ट्राच्या बाजारात येतात तरी कशी? अशी उत्पादनं तयार करणाऱ्यांवर आणि ती विकणाऱ्यांवर नियंत्रण कोण ठेवतं? उत्पादनापासून घाऊक विक्री, किरकोळ विक्री आणि ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत तपासणीची यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते? आज 2 नर्सेस आजारी पडल्या म्हणून हा प्रकार समोर आला. पण हेच जर शीतपेय शेकडो वारकऱ्यांपर्यंत पोहोचलं असतं तर परिस्थिती किती भयावह झाली असती? आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की प्रवासात, यात्रेत किंवा बाजारात जाताना पालक आपल्या लहान मुलांना अशाच प्रकारची शीतपेय विकत घेऊन देतात. आकर्षक पॅकिंग पाहून ते सुरक्षित असल्याचा विश्वास ठेवला जातो. पण त्या बाटलीत नेमकं काय आहे, ती कुठे तयार झाली आहे आणि तिची गुणवत्ता तपासली आहे का, याची खात्री कोण नेमकं देणार? या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि वेगाने झाला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर राज्यभरात अशा संशयास्पद शीतपेयांवर विशेष तपासणी मोहीम राबवून पुरवठा विक्रीची संपूर्ण साखळी तपासली गेली पाहिजे. कारण हा प्रश्न फक्त एका घटनेचा नाही, तर प्रश्न प्रत्येक वारकऱ्याचा, प्रत्येक पालकाच्या, प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा आहे. तपासातून सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि नागरिकांच्या जीवाशी हा जो काही खेळ सुरू आहे त्यांना कुणालाही माफी जी आहे ती मिळता कामा नये. आपल्याला या संपूर्ण विषयावर काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा.